विनंती करून गोड बोलून सुरुवात आम्ही करतो. तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन दिलेली चालणार नाही, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे. जयंत पाटलांनी किती आरपारची लढाई सुरू केली आहे याचा प्रत्यय तुम्हाला या इशाऱ्यानंतर आला असेल. थेट मुख्यमंत्री फडणवीसांविरोधातच चार हात करण्याची भाषा जयंत पाटील करतायत. पण एरवी संयमानं बोलणारे जयंत पाटील एवढं आक्रमक का झालेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता ही जमलेली गर्दी पहा. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा सुरू आहे. मेळाव्यात शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील उपस्थित राहिलेत. याचं कारणही विशेष आहे. सांगली आणि वाळव्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, पण यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या कसदार जमिनी कायमस्वरूपी जाणार आहेत. याच कारणामुळे लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला थेट विरोध आहे. म्हणूनच जयंत पाटलांनी थेट फडणवीसांना आधी विनंती केली, दंडवत घालण्याची भाषा केली आणि नंतर थेट क्रांतिसिंह नाना पाटलांचा उल्लेख करत कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठाला विरोध कायम राहील असा इशाराही देऊन टाकला. ज्या देवदेवतांच्या दर्शनासाठी हा महामार्ग केला जातोय असं सरकार म्हणते, त्यातल्या एकाही देवाला आपल्या भक्ताची जमीन दिलेली चालणार नाही. मग एकाही देवाला चालत नसेल, परंतु महाराष्ट्रातल्या एका देवाला पाहिजे. त्या देवाला आमची विनंती आहे, तुमच्या पाया पडतो, साष्टांग नमस्कार घालतो. मी माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेव्हा लोळण घेऊन मुंबईला येतो. तर आमच्या तालुक्यातनं ही रस्त्याची भिंत काढा, कारण ह्या तालुक्याने विनंती करून गोड बोलून सुरुवात आम्ही करतो. तर आमची परंपरा नाना पाटलांची, त्यामुळे आम्ही सगळे या ठिकाणी एकसंघपणाने आलो. तर जरा आमची विनंती आहे, मी जास्त पुढचं लांब बोलत नाही. कोणत्याही परिस्थितीत रस्ता होणं हे वाळवे तालुक्याच्या हिताचं नाही, त्याच्यात कोणतीही पक्षीय भावना नाही. पण हा मुळातच रस्ता आवश्यक नसताना होतोय आणि दिसेल ती मंदिरं जोडायचा उद्योग कुणीतरी केलेला दिसतोय. त्यामुळे सर्व देव आमच्या बाजूला आहेत. एका देवाला आम्ही सगळे साकडे घालायला कधी येऊ, एवढंच त्या देवाला आम्ही सगळे विचारतो. आमच्या सगळ्यांचं कारण आणि म्हणणं ऐकायला त्यांनी वेळ द्यावा आणि कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता आणि अलाइनमेंट ही बदलावी किंवा बंद करावी अशी त्यांना आमची विनंती आहे. आणि या संघर्षामध्ये वाळवे तालुक्याने आपली परंपरा फार जुनी आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्याची परंपरा संघर्षाची आहे. तर तो संघर्ष आपला एकमेव देवा येऊ देणार नाही आणि आपल्या सगळ्यांचं गारणं हे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ ऐकतील आणि या सगळ्या देवस्थानांचा जो आम्हाला पाठिंबा आहे तसा त्या शेवटच्या या देवस्थानाचाही पाठिंबा आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आपण बाळगूया. कोल्हापूरमधून प्रखर विरोध झाल्यानंतर शक्तीपीठ हायवेचा मार्ग बदलण्यात आला होता. आता नव्यानं आराखडा तयार झालाय, पण त्यानंतरही विरोध काही केल्या कमी झालेला नाही. शेतकरी अधिकच आक्रमक होत चाललेत. त्यामुळे ज्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच जयंत पाटलांनी लक्ष केलंय. आता मुंबईत आलेला नागपूरचा देव जयंत पाटलांची मागणी ऐकतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सांगलीहून स्वाती चिखलीकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.